आई, मी दुपारी बाजारात जाणार आहे आणि येताना ब्युटी पार्लरलाही जाऊन येणार आहे. दुपारच्या जेवणाचं काय सुनबाई? आई, नाश्ता बनवतानाच मी डाळ आणि भाजी बनवलेली आहे. चपात्या बाजारातून आल्यानंतर बनवते. ज्योती तिच्या सासूबाई आशाताईंना चहा देत म्हणाली. तुला जसं योग्य वाटेल तसं कर. या म्हातारीला चहा पाणी देऊन माझ्यावर उपकार करते हेच भरपूर आहे. विचार केला होता घरामध्ये सून आली की थोडा आराम मिळेल, पण इथे तर सूनबाई स्वतःचीच मनमानी करते आहे. बघेल तेव्हा हातामध्ये पर्स घेऊन फिरत असते. आशाताईंना 2 मुली आणि 1 मुलगा होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं. त्या आपल्या सुनेला प्रत्येक गोष्टीवरून ऐकवत होत्या. ज्योतीने त्यांच्यासाठी कितीही केलं. घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून तिने स्वतःवर थोडं लक्ष दिलं. ब्युटी पार्लरला गेली किंवा आपल्या मैत्रिणींना भेटायला गेली की आशाताईंना एवढा राग यायचा की त्या अशा प्रकारे तिला उलट सुलट बोलत असत. पण ज्योती आपल्या सासूबाईंना आई समजून विषय जास्त न वाढवता त्यांचं बोलणं हसून टाळत होती. जशी ज्योती पर्स घेऊन घरातून बाहेर पडली, पाहिलं तर तिची नणंद समिधा समोरून चालत येत होती. ज्योती म्हणाली, ताई तुम्ही असं अचानक? काही महत्वाचं काम होतं का? तेव्हा समिधा म्हणाली, आता मी माझ्या घरी तुम्हाला विचारून यायचं का? तेव्हाच मला एंट्री मिळेल, नाहीतर तुम्ही माझ्या तोंडावरच दरवाजे बंद कराल. समिधा रागाने म्हणाली, ताई मला माफ करा, मी असंच विचारलं. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. सुनबाई, थोडी तरी लाज वाटू दे. आपल्या नणदेबरोबर अशा पद्धतीने कोणी बोलतं का? आणि हे काय, पाणी घेऊन येते फक्त? तिच्यासाठी कोल्ड कॉफी बनव, त्याचबरोबर पनीर सँडविच पण घेऊन ये. माझी मुलगी तिच्या आईच्या घरी आली आहे, तुझ्या आईच्या घरी नाही, जे तू फक्त पाणी घेऊन येतेस. आपल्या मुलीचा राग पाहून आशाताई रागाने म्हणाल्या, पण आई, मला बाजारात जायचं आहे. ज्योती बोलणारच होती. तेवढ्यात सासूबाईंचा लाल चेहरा पाहून ती किचनमध्ये गेली आणि विचार करू लागली की मी असं काय वाईट बोलली की त्यांना एवढं वाईट वाटलं. 6 महिने झाले लग्न करून घरी आली आहे, पण ना कधी सासूबाई आणि ना कधी नणंद माझ्याशी सरळ बोलल्या आहेत. कदाचित त्यांच्याप्रमाणे मी श्रीमंत घरातली नव्हती, त्यामुळे त्यांना अधिकार होता प्रत्येक वेळी मला कमीपणा दाखवण्याचा. कधी माझ्या माहेरच्या लोकांना तर कधी पैशांच्या नावावरून मला बोलायच्या. आशाताईंनी ज्योतीला स्वतः पसंत केलं होतं, पण त्यांना हे माहीत नव्हतं की तिचे वडील लग्नामध्ये काहीच देणार नाहीत आणि संजयने पण त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून स्वतःहून काही घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आशाताई नेहमी ज्योतीवर चिडलेल्या होत्या. त्या नेहमी ज्योतीला म्हणत असत, जावयाने नाही म्हटलं, पण आपल्या मुलीला रिकाम्या हाताने कोणी सासरी पाठवतं का? सगळे पैसे वाचवले, नरकात जातील. अशा प्रकारे तिला रोज ऐकावं लागत होतं. ज्योती समिधाला आणि आशाताईंना नाश्ता देऊन बाजारात निघून गेली. 2 तासानंतर परत आली. पाहिलं तर तिच्या रूममधलं कपाट उघडं होतं. सगळं सामान विस्कटलेलं होतं. एका लाल कलरच्या साडीबरोबरच लॉकरमधले सोन्याचे झुमके गायब होते. त्याचा रिकामा बॉक्स बेडवर पडलेला होता. ती परत तिच्या सासूबाईंच्या रूममध्ये आली आणि पाहिलं तर तिच्या नणदेच्या हातात साडी होती आणि झुमके कानात घातलेले होते. ज्योती म्हणाली, ताई, तुम्ही माझ्या कपाटातलं सामान का काढलं? तेव्हा आशाताई म्हणाल्या, का काढलं म्हणजे? या घरची मुलगी आहे ती, तिचा पूर्ण अधिकार आहे. तिला जे हवं आहे ती इथून घेऊन जाऊ शकते. तू कोण आहेस विचारणारी? आशाताई रागाने म्हणाल्या.
सुनबाई, तू हे काय माझं तुझं लावलं आहेस? जे तुझं आहे ते तिचं पण आहे. थोडे दिवस घालून ती तुला परत करेल. तुझं हे सामान ठेवून घेण्यात तिला काय आनंद मिळणार आहे? आता जा आणि कामाला लाग. तेव्हा ज्योती म्हणाली, मी कुठे नाही म्हटलं, पण माझ्या वस्तू घेण्याचा यांना अधिकार नाही. ही साडी माझ्या आईने मला दिली आहे आणि तिचे झुमके मोडून तिने मला हे नवीन झुमके बनवले आहेत. या झुमक्यांना मला माझ्याजवळ सांभाळून ठेवायचं आहे. म्हणून ताई, माझ्या वस्तू मला परत करा. सासूबाई, आता मी गप्प बसणार नाही. जेव्हापासून या घरात आली आहे, तुम्ही तर मी परकी असल्याप्रमाणे वागत आहात. काही दिवसांपूर्वी समिधाताई माझ्या कपाटातल्या 2 साड्या घेते म्हणाल्या होत्या, पण 4 साड्या घेऊन गेल्या. त्यानंतर माझं एक घड्याळ आणि सोन्याचं ब्रेसलेट पण मला न विचारता घेऊन गेल्या. मी काहीच बोलली नाही, पण ही साडी आणि झुमके माझ्या आईची आठवण आहे. या आठवणी मला जपून ठेवायच्या आहेत. म्हणून तुम्ही लोक या गोष्टीचा जास्त तमाशा न करता मला परत द्या. मी तुम्हाला बाजारातून सेम साडी घेऊन देते. तेव्हा आशाताई रागाने म्हणाल्या, येऊ दे माझ्या मुलाला. आज तोच तुझी अक्कल ठिकाणावर आणेल. त्याला पण माहीत व्हायला हवं की त्याच्या माघारी त्याची बायको त्याच्या बहिणीबरोबर कसा व्यवहार करते. खूप वाद झाला, तरीही समिधाने तिला साडी आणि झुमके परत दिले नाही. हताश होऊन ज्योती तिच्या रूममधलं सामान आवरायला गेली. आज तिने ठरवलं होतं, अशा पद्धतीचा व्यवहार ती कधीच सहन करणार नाही. आणि जर संजयने पण साथ दिली नाही तर मी लगेच माझ्या माहेरी निघून जाईल. सहन करण्याची पण हद्द असते. प्रत्येक वेळी बलिदान सुनेनेच का द्यायचं? ऑफिसमधून संजय येताच आशाताई आणि समिधा ओरडून बोलू लागल्या, बेटा, तुझी बायको माझं काहीच ऐकत नाही. कुठेही फिरायला जाते. तू बघतो आहेस, मी कधीच तिला नाही म्हणत नाही, पण आज तर तुझ्या बहिणीवर चोरीचा आरोप घेतला. आता तूच सांग, आपल्या घरी आणि तिच्या सासरी पैशांची काही कमी नाही. मग समिधा हिच्या वस्तू कशाला चोरेल? मी समिधाला सरळ सरळ सांगितलं आहे की तू आता इथून पुढे या घरी अजिबात येऊ नको. असं म्हणून आशाताई जोरजोरात रडू लागल्या. संजय खूपच शांत आणि समजूतदार व्यक्ती होता. त्याने ज्योतीकडे पाहिलं. ती गुपचूप उभी होती. ज्योतीने संजयकडे पाहिलं. तिला वाटलं आता संजय तिला खूप ओरडेल, कारण आपल्या आईला रडताना पाहून कुठल्या मुलाला चांगलं वाटतं. तेव्हा संजय ज्योतीला म्हणाला, ज्योती, आई हे काय बोलते आहे? हे सगळं खरं आहे? ज्योती काही बोलणार तोपर्यंत आशाताई म्हणाल्या, बेटा, तू तिला काय विचारतो आहेस? तुला तुझ्या आईवर आणि बहिणीवर विश्वास नाही का? तू हिला आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर काढ. मी तुझं लग्न एका चांगल्या घराण्यातल्या मुलीशी लावून देते. पुरे झालं आई. टाळी एका हाताने वाजत नाही. ज्योती काही बोलली आहे तर त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुम्ही लोकांनी तिच्या आईने दिलेल्या वस्तू तिला न विचारता तिच्या कपाटातून घेतल्या आहेत आणि आता तुम्ही तुमच्या मनाने काहीही बोलत आहात आणि तिच्यावर आरोप लावत आहात. आणि तुला वाटतंय मी काही विचार न करता निर्णय घेऊन तिला घरातून बाहेर काढू? मी तुम्हा दोघांचंही ऐकलं आहे आणि मला वाटतंय समिधा, तू ज्योतीची माफी मागून तिचं सामान तिला परत करून टाक. ज्योतीने फोन करून अगोदरच संजयला सगळं सांगितलं होतं, कारण मनामध्ये कोणतीही शंका राहायला नको. तिला माहीत होतं तिच्या सासूबाई संजयला एकाचं 2 करून सांगणार. आशाताई म्हणाल्या, तू हे काय बोलतो आहेस? लग्न झालेल्या तुझ्या छोट्या बहिणीला तिची माफी मागायला लावतो आहेस? समिधाची तर काही चूक नव्हती. हो आई, हिच्याकडून तर कोणतीच चूक होत नाही. जर तू पहिल्यांदाच तिला थांबवलं असतं, लग्ना अगोदरही मोठ्या ताईचे कपडे तिला न विचारताही घालत होती, तेव्हा पण तू तिचीच बाजू घेत होतीस. संजय,
जर आपल्या मोठ्या बहिणीचे कपडे घातले तर कोणता मोठा गुन्हा झाला? आशाताई एकदमच तावातावाने म्हणाल्या. गुन्हा तर नाही झाला तिच्याकडून, पण चूक नक्कीच झाली आहे. तुला आठवण करून देतो. ताईला पण खूप राग येत होता जेव्हा ती नवीन कपडे किंवा एखादी वस्तू आणत होती तेव्हा सगळ्यात अगोदर समिधा घालून जात होती. तेही ताईला न विचारता प्रत्येक वेळी. तिला राग येत होता, पण तू नेहमी ताईलाच समजावत होतीस. आज त्याचाच हा परिणाम आहे की समिधा ज्योतीचं सामान पहिल्याच दिवसापासून आपला अधिकार समजून ठेवू लागली. आणि आज तर न विचारताच तिच्या कपाटातलं सामान घेतलं. छोटी समजून आपण तिच्या चुकांवर नजरअंदाज करत राहिलो, पण आता अजून नाही. ज्योती तिची वहिनी आहे. तिचा आदर सन्मान समिधाला करावाच लागेल. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. इथून पुढे ज्योतीला कोणीही अपशब्द किंवा तिचा अपमान केला तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. आणि आई, ज्योती माझी बायको आहे. बाजारातून आणलेलं सामान नाही, जे दुकानातून आणलं आणि परत नेऊन दिलं. ज्योती माझी जबाबदारी आहे. याला तुम्ही जोरू का गुलाम असं नाव दिलं तरी काही हरकत नाही. मी जीवनसाथी आहे. जीवनभर तिची साथ देईन. समिधाला समजलं आता तिची डाळ इथे शिजणार नाही. तिने पटकन सगळ्या वस्तू ज्योतीच्या हातात ठेवल्या आणि माफी मागून आपल्या घरी निघून गेली. आणि आशाताई आपला मुलगा हातातून निघून गेला असा विचार करत पाय आपटत आपल्या रूममध्ये निघून गेल्या. मित्रांनो, तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.